जय हरी. माऊली म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे बीज जर शुद्ध असली तर फळे असे रसाळ आणि गोमटी येतात. आणि आता काय झालं का तसा अभ्यासक्रम पण राहिला नाही, म्हणून त्या मुलाला काहीतरी संस्कृती लागेल बा. आता एक धडा होता पहिला. काय धडा होता? गणूची बिल. गणू म्हणजे एक मुलगा होता, त्याला काही एवढी समज नव्हती. परंतु त्यानं काय केलं, जे जे घरगुती कामं केली का त्याचे तो बिल लिहून ठेवायचा. बिल लिहून ठेवल्यानंतर एक दिवस त्याने त्याच्या पप्पाकडं मागणी केली का पप्पा माझं आतापर्यंत एवढं एवढं बिल झालेलं आहे. त्या पप्पाने त्याचं बिल वाचलं आणि ठेवून दिलं. नंतर त्या पप्पाने काय केलं, त्याच्या तेच बिल घेतलं आणि त्याचा आतापर्यंत शिक्षणाचा खर्च, जन्माचा खर्च, दवाखान्याचा खर्च सर्व काही असं व्यवस्थित टिपून ठेवला. आणि त्याचं नंतर तो गणू आला आणि ते बिल गणूकडे दिलं. गणूने ते बिल घेतलं आणि वाचलं. बिल वाचलं तर गणूला काही असू आवरणा. असू ते गणू ते बिल बघून असा ढसा रडायला लागला आणि शेवट म्हणला का पप्पा मला माफ करा, माझं चुकलेलं आहे. आणि आता माझं चुकलं आहे आणि आताचा काय अभ्यासक्रम आहे, आता अभ्यासक्रम तसे राहिलेच नाही. आता असा अभ्यासक्रम आहे का पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, आणि मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, आणि मी कोणत्या भूताचा. जय हरी.